निवडणूक आयुक्तांचा खून करण्याची धमकी दिल्याप्रकरणी सुबोध सावजी यांच्यावर गुन्हा दाखल. सावजी यांनी ईव्हीएममध्ये घोटाळा झाल्यास निवडणूक आयुक्तांचा खून करण्याची धमकी दिली होती. पुण्याच्या बोरमध्ये सतत सुरू असणाऱ्या विजेच्या लपंडावावरून आमदार संग्राम थोपटे आक्रमक. दिवसातून 15 ते 20 वेळा वीज खंडित होत असल्यानं नागरिक हैराण. थोपटेंकडून आंदोलनाचा इशारा. नागपूरच्या महाल परिसरामध्ये भरधाव कारची दुचाकीला धडक. कारच्या धडकेमध्ये 3 जण जखमी. पोलिसांकडून 3 जणांना अटक. चालक मद्यधुंद होता का याबाबत तपास सुरू. पुणे अपघात प्रकरणामधील आरोपी विशाल अग्रवालला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. आरोपी विशाल अग्रवालचा जामिनासाठी अर्ज करण्याचा मार्ग मोकळा. पुणे अपघात प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग. सहाय्यक पोलीस आयुक्त आरती बनसोडे यांच्याकडून येरवाडा पोलिसांच्या भूमिकेबद्दल संशय निर्माण झाल्यामुळे तपास काढला. पुणे पोलीस अपघात प्रकरणी 2 पोलीस कर्मचारी निलंबित. तपासामध्ये दिरंगाई केल्याप्रकरणी पोलीस निरीक्षक राहुल जगदाळे आणि विश्वनाथ तोडकर यांच्यावर निलंबनाची कारवाई. येरवाडा पोलीस स्टेशनचे अधिकारी अडचणीत. अपघाताची माहिती कंट्रोल रूमला दिलीच नसल्याचं चौकशीमध्ये समोर. आरोपीला मेडिकललाही वेळेमध्ये घेऊन न गेल्याचं समोर. पुणे अपघात प्रकरणानंतर आरोपी वेदांतला पिझ्झा बर्गर खाऊ घालत विशेष वागणूक मिळाल्याचं चौकशीमध्ये आढळलेलं नाही. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडून स्पष्ट. पुणे अपघात प्रकरणामध्ये ड्रायव्हर बदलण्याचा प्रयत्न झाला. अपघाताची माहिती मिळताच विशाल अग्रवालचा ड्रायव्हरला खोटा जबाब देण्यासाठी फोन. पुरावे नष्ट केल्याप्रकरणी विशाल अग्रवालवर गुन्हा दाखल. पुणे अपघात प्रकरणातील आरोपीनं मद्यपान केलं होतं की नाही याच्या पुराव्याचा रिपोर्ट उपलब्ध नाही. पुणे पोलीस आयुक्तांची माहिती. तर वेदांतची केस ब्लड रिपोर्टवर अवलंबून नसल्याची पुणे पोलीस आयुक्तांची माहिती. पुणे अपघातानंतर आमदार सुनील टिंगरे पोलीस ठाण्यामध्ये आले होते. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती. पोलिसांवर दबाव टाकल्याचा सुनील टिंगरेंवर आरोप. अतिक्रमण हटवलं. पुण्यामध्ये युवक काँग्रेसच्या वतीनं कॅन्डल मार्च. अपघातामधील मृतांना न्याय मिळण्यासाठी गुडलक चौक ते फर्ग्युसन कॉलेजपर्यंत कॅन्डल मार्चचं आयोजन. जळगाव अपघात प्रकरणी आरोपींना 24 मे पर्यंत पोलीस कोठडी. रामदेववाडी परिसरामध्ये भरधाव कारच्या धडकेमध्ये महिलेसह 3 मुलांचा झाला होता मृत्यू. पिंपरी चिंचवडच्या थेरगावमधील धोकादायक इमारत प्रकरणी 3 महिन्यानंतर गुन्हा दाखल. महापालिकेनं कारवाई करत इमारत पाडली. परभणी शहरामधील नाल्यांची मान्सूनपूर्व सफाई तत्काळ करा, अन्यथा कचरा मनपा कार्यालयामध्ये आणून टाकण्याचा प्रहारचा इशारा. नाले सफाईवरून प्रहार आक्रमक. खडकवासला प्रकल्पातील 4 धरणामध्ये सध्या 21% पाणीसाठा शिल्लक. उन्हाळी आवर्तनासाठी सोडण्यात येणाऱ्या पाण्यानुसार यंदा पाणी कपात होण्याची शक्यता. नांदेडच्या सुजले गावामध्ये दुधी भोपळा लागवडीतून शेतकऱ्याला कमी खर्चामध्ये अधिक उत्पन्न. 20 गुंठ्यामध्ये दुधीची लागवड करत शेतकऱ्याला अधिक नफा. भंडाऱ्यामध्ये उष्णतेच्या लाटेतच खरीप पूर्व हंगामाला सुरुवात. यंदा 1,98,000 हेक्टरवर खरीपाची लागवड होणार. सांगलीमधील जत तालुक्यामध्ये 3.5 लाख पशुधन संकटात. मोठ्या प्रमाणात हिरव्या चाऱ्याची टंचाई. तर उपलब्ध चाऱ्याचे दर न परवडणारे असल्यानं शेतकऱ्यांसमोर जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झालाय. धाराशिव जिल्ह्यामध्ये खरीप पूर्व मशागतीची कामं अंतिम टप्प्यात. शेतकऱ्यांकडून पेरणीसाठी शेत तयार. शेतकऱ्यांना आता पावसाची प्रतीक्षा.